नमस्कार मंडळी, हिंजवडीसारख्या प्राईम लोकेशनला तुमच्यासाठी एक जबरदस्त प्रोजेक्ट घेऊन आलो आहे, जिथे तुम्ही रेडी पोझिशन शॉप आणि ऑफिस स्पेस घेऊ शकणार आहात। आणि या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते एवढं जबरदस्त आहे की जेव्हा तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट कराल आणि हा पूर्ण प्रोजेक्ट फिरून बघाल तेव्हा तुम्हाला हा प्रोजेक्ट बघताक्षणी नक्की आवडेल। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। सो मंडळी, कमर्शियल प्रॉपर्टी घेताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं। रेसिडेन्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडं लोकेशन चुकलं तरी चालतं, पण कमर्शियलचं लोकेशन चुकून अजिबात चालणार नाही। कारण की जे टेनंट असतात, जे तुमचं युनिट भाड्याने घेतात, असे लोक मग अट्रॅक्ट होत नाही तुमच्या प्रॉपर्टीकडे जर लोकेशन मोक्याचं नसेल तर। आता ह्या प्रोजेक्टचं लोकेशन सांगायचं झालं तर हिंजवडी चौकातून जो रोड लक्ष्मी चौकाच्या दिशेला जातो त्याच्या रोडवर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। इथून 200 मीटरवर लक्ष्मी चौक आहे, 400 मीटरवर हिंजवडी चौक आहे। आता हिंजवडी चौकात मेट्रो स्टेशनचं जे काम आहे ते ऑलमोस्ट पूर्णत्वाकडं आलेलं आहे। एक मला वाटतं 6 महिन्यामध्ये जी मेट्रो आहे ती ऑपरेशनल होईल, चालू होईल आणि त्याच्यानंतर इथलं जे मार्केट आहे ते अजून चेंज होऊन जाईल। आत्ता ज्या लोकांनी ह्या बिल्डिंगमध्ये शॉप ऑफिसेस भाड्याने घेतले त्यांना 6% ROI येतो आहे, जो की खूप चांगला मानला जातो। या प्रोजेक्टपासून 1.5 किलोमीटरवर भूमकर चौक आहे आणि जेव्हा पण तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी घेता त्याच्या समोरचा रोड पण खूप मॅटर करतो। आत्ता तुम्ही रोड बघितला तर 40 फूट आहे, पण जर सँक्शन विचाराल तर 150 फूट आहे। आणि या प्रोजेक्टमध्ये समोरच्या साईडला एवढी जागा सोडण्यात आलेली आहे, म्हणजे आता बिल्डिंग किती आत आहे बघा आणि रोड कुठे आहे बघा। ह्या साधारणतः ह्या कारपासून पुढचा भविष्यातला सँक्शन रोड आहे, पण बिल्डिंगमध्ये साधारणतः वेगळं पार्किंग तर आहेच, पण ह्याच्या समोर साधारणतः 170 कार बसतील एवढी जागा सोडण्यात आलेली आहे। आता हे टाटा मोटर जे दिसतं ह्याच्या समोरची जागा 10,000 स्क्वेअर फूटची आहे। म्हणजे काही वर्षापूर्वी कोणाला वाटलं पण नव्हतं की बालेवाडी हायस्ट्रीट बनेल, पण बालेवाडी हायस्ट्रीट झालं आणि आज तुम्हाला माहिती आहे तिथलं मार्केट कसं आहे। तसं इथंसुद्धा एवढी ओपन स्पेस जी आहे ती बाहेर सोडण्यात आलेली आहे, जी की कमर्शियलला खूप व्हॅल्युएबल बनते आणि ओपन स्पेस जेवढी असेल तेवढी ती लोकांना आवडते। त्या प्रोजेक्टमध्ये 4.5 एकरमधली 2 एकर जागा ओपन स्पेस सोडण्यात आलेली आहे। जेव्हा कधी तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला एकदा नक्की संपर्क करा। कारण की मला वैयक्तिक असं वाटतं, मी गेली 15 वर्ष झालं रिअल इस्टेटमध्ये प्रॅक्टिस करतो आहे। प्रॉपर्टी घेताना कन्सल्टंट तर गरजेचाच आहे, पण कमर्शियल प्रॉपर्टी घेताना कन्सल्टंट खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो। आणि आमच्यासारखे जर कन्सल्टंट असेल जे आमच्या व्ह्युअर्सला आणि कस्टमरला कुठले चार्ज करत नाही आणि ज्यांच्याकडे अभ्यास पण चांगला आहे, ज्यांना लीगल पण कळतं, अशा कन्सल्टंटला नक्की तुम्ही संपर्क केला पाहिजे। आता आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा फायदा काय की तुम्हाला हा प्रोजेक्ट तर आम्ही दाखवू, पण ह्या भागात अजून कुठले कुठले प्रोजेक्ट चालू आहे, त्याचे कार्पेट काय चालू आहे, त्याचे रेट काय चालू आहे, किती निगोशिएशन होऊ शकतं, त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी भाड्याने कशी जाईल, तुम्हाला जो टेनंट आहेत ते कसे मिळतील, लॉंग लीजचे टेनंट कसे मिळतील आणि ROI जास्तीत जास्त कसं मिळेल, हे सगळं जे करायचं काम आहे ते तुमच्या बिहाफवर तुमचा कन्सल्टंट करू शकतो। आणि जर कन्सल्टंटची गोष्ट आली तर बुकमाय वास्तू म्हणजे आमची जी कंपनी आहे त्याचं नाव 1 नंबरवर येतं। सगळ्यात ट्रस्टेड कंपनी आहोत आम्ही आणि खूप इथिकली प्रॅक्टिस करतो। सो एकदा नक्की आम्हाला संपर्क करून बघा। आमची टीम जी आहे तुम्हाला 1 to 1 सोल्युशन देण्यासाठी पूर्ण मदत करेल। सो आता आपण ह्या प्रोजेक्टच्या अजून बाकी डिटेल समजून घेऊ। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊ। 4.5 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याला 2 साईडनी रोड आहे। मेन रोड जो आहे तो 150 फूट आहे, आतला रोड जो आहे तो 60 फूट आहे, जो की पुढं जाऊन भूमकर चौकाच्या दिशेला जातो। 4.5 एकरच्या लँड पार्सलमध्ये 2.5 एकरमध्येच हे पूर्ण कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे, जे तुम्हाला पूर्ण दिसतं आहे। असं यू शेप अशी ही बिल्डिंग आहे आणि 2 एकर जागा जी आहे ती मोकळी सोडण्यात आलेली आहे। म्हणजे 4ही साईडनी एवढी जागा सोडण्यात आलेली आहे की अगदी भले मोठे ट्रकसुद्धा बाजूला म्हणजे इथे पार्क होऊ शकतात। त्याच्या व्यतिरिक्त स्ट्रक्चरबद्दल बोलायचं म्हटलं तर 2 फ्लोअर जे आहेत ते बेसमेंट 1 बेसमेंट 2 हे कार पार्किंगसाठी सोडण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर हा ग्राउंड फ्लोअर आहे, ज्यावर मी आता उभा आहे, हा पूर्ण ग्राउंड फ्लोअर आहे। सुरुवात जी मी केली होती ते फ्रंट साईडला 150 फुटाला लागून असे खालचे शॉप्स होते। त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असे फ्रंट साईडला पण शॉप आहेत आणि हे आतमधले पण शॉप आहे। आता ह्या आतमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला सगळं दिसते आणि इथं पण तुम्ही शॉप घेऊ शकता। प्रत्येक फ्लोअरला 50-50 शॉप आहे। ग्राउंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला, सेकंड फ्लोअरला, ग्राउंड फ्लोअरला 50 आहेत, फर्स्ट फ्लोअरला 50 आणि सेकंड फ्लोअरला 50, असे टोटल 150 शॉप आहेत। आणि थर्ड फ्लोअरचं जे स्ट्रक्चर आहे ते टोटल वेगळं आहे, कारण थर्ड फ्लोअरला 11 शॉप जे आहेत ते फूड कोर्ट असणार आहेत आणि पुढच्या साईडला 2 फ्लोअर जिम आणि एक लॅबला जागा देण्यात आलेली आहे। आणि 4थ्या फ्लोअरपासून तर 11व्या फ्लोअरपर्यंत सगळे ऑफिस स्पेस असणार आहेत। म्हणजे माझी ही जी उजवी साईड आहे इथे तुम्हाला ऑफिसची वेगळी बिल्डिंग बघायला भेटेल, ज्याच्यामध्ये 170पेक्षा जास्त
ऑफिस स्पेस असणार आहेत. म्हणजे 150 दुकानं आणि 170 ऑफिस स्पेस असं पूर्ण याचं स्ट्रक्चर आहे. आणि समोरच्या साईडला म्हणजे जिथे टाटाचं शोरूम आहे त्याच्यावर 6 वाईन अँड डाईन चे स्ट्रक्चरसुद्धा बनवण्यात आलेले आहेत, जे की त्याचा कार्पेट जो आहे तो 8,666 स्क्वेअर फूट असणार आहे. म्हणजे जर तुम्ही रेस्टॉरंट बिझनेसमध्ये असाल तर तुम्ही इथे परचेस पण करू शकता आणि रेंट आऊट पण करू शकता जर तुम्हाला रेस्टॉरंट चालू करायचं असेल तर. आणि अगदी वाईन अँड डाईनच्या समोरचा जो रोड आहे तो डायरेक्ट 150 फूट असल्यामुळे, दर्शनी भाग असल्यामुळे जर तुम्ही इथं रेस्टॉरंट चालू केलं तर ते दिसायलासुद्धा सोपं जाणार आहे, कारण की रेस्टॉरंट बिझनेस जो असतो तो दर्शनी भागातच असावा लागतो. सो तुम्ही इथे 8,666 स्क्वेअर फूटचे रेस्टॉरंट स्पेस पण घेऊ शकणार आहात. आता ह्याचा जर मी तुम्हाला रेट सांगायला गेलो वाईन अँड डाईनचा, तर तो आहे 16,000 रुपये पर स्क्वेअर फूट. म्हणजे मी तुम्हाला परचेसचा रेट सांगतो आहे, म्हणजे जर तुम्हाला बाईंग करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला लिझिंग करायचं असेल, जर तुम्हाला रेंट आऊट करायचं असेल तर 110 रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे. आता हा 16,000 रुपये पर स्क्वेअर फूट जो रेट आहे तो सेलेबलवर असतो. आणि 8,666 स्क्वेअर फूट जे मी तुम्हाला सांगितलं तो कार्पेट आहे जर तुम्ही रेस्टॉरंट स्पेस घेत असाल तर. आता इथे प्रत्येक शॉप आणि प्रत्येक ऑफिससोबत तुम्हाला कार पार्किंग ही कंपल्सरी मिळणारच आहे, म्हणजे ती पॅकेजमध्येच इन्क्लुडेड आहेत. पण जर तुम्ही रेस्टॉरंट स्पेस घेतली तर त्याच्यासोबत तुम्हाला 5 कार पार्किंग मिळणार आहे. आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की रेस्टॉरंटच्या समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर 170पेक्षा जास्त कार बसतील एवढी जागा सोडण्यात आलेली आहे. आणि तिन्ही साईडनी पण तुम्हाला इथे मोकळी स्पेस जी आहे ती मोठ्या प्रमाणात बघायला भेटू शकते. सो मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो डिटेलमध्ये लक्षात आला असेल. सो मंडळी, आता मी तुम्हाला ॲक्च्युअल शॉप आणि ऑफिस स्पेस दाखवणार आहे. त्याच्या आधी एक महत्त्वाचा प्रश्न जो मला वारंवार येतो की रेसिडेन्शियल सोडून किंवा जमीन सोडून कमर्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची. तर त्याचं बेसिक कारण आहे, तुम्ही जर रेसिडेन्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला वर्षाचा जो आरो आहे तो 2-2.5% वर मिळत नाही. खूप चांगलं लोकेशन असेल बाणेरसारखं तर अगदी 3% आरो मिळतं. पण जर कमर्शियल तुम्ही बघितलं तर तुम्ही कुठंही पुण्यामध्ये शॉप किंवा ऑफिस स्पेस घ्या, साधारणतः 5% तुम्हाला रिटर्न मिळतात वर्षाला. आता प्रॉपर्टी हा घेण्याचा जो निर्णय आहे तो खूप मोठा निर्णय असतो, कारण पुढं 20 ते 30 वर्ष तुम्हाला ह्याचे बँकेला हप्ते भरायचे असतात. तर त्यामुळं ROI जेवढा जास्त येईल तो तुमच्या फायद्याचा असतो. आता ह्या बिल्डिंगबद्दल सांगायचं झालं तर टाटाचं जे शोरूम आहे तर त्या साईडला साधारणतः 6% ROI होतो, जो की खूप चांगला मानला जातो. सो हे एक कारण आहे की रेसिडेन्शियलपेक्षा कमर्शियलमधला ROI जास्त असतो. त्यामुळे जे हुशार आणि समजूतदार लोक असतात ते नेहमी कमर्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता कमर्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोकेशनला पण खूप महत्त्व आहे, जसं मी मगाशी सांगितलं. आता हिंजवडीची गोष्ट केली तर दरवर्षी नवीन 500 स्टार्टअप चालू होतात. आता हे जर 500 स्टार्टअप नवीन चालू होतात तर ते कुठंतरी तर ऑफिस स्पेस बघत असतील. आता हे स्टार्टअप जे चालू होतात ते भाड्याचेच ऑफिस बघत असतात. तर अशा वेळेस तुमची जी प्रॉपर्टी आहे ती खूप कामाला येऊ शकते. पुण्याची GDPचा विचार केला तर 40% जो शेअर येतो या हिंजवडीमधून येतो. साहजिक म्हणजे इथं बिझनेस चालू आहेत म्हणूनच येतात. ते खूप मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होत आहेत. आणि जी लोक पुणेकर आहेत किंवा खूप वर्षापासून पुण्यात राहतात त्यांना हे मान्यच करावं लागेल की हिंजवडी IT पार्क जर नसतं, हिंजवडी हा जो भाग नसता, एवढा जर डेव्हलप नसता झाला तर पुण्याची पण डेव्हलपमेंट एवढी झालीच नसती. सो खूप मोक्याच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे हिंजवडीसारखं लोकेशन तुम्ही निवडलं पाहिजे, किंवा बाणेर, पाषाण असे जे लोकेशन आहे, किंवा शहराचा मध्यवर्ती भाग आहे जिथे मोठ्या प्रमाणात IT, बँकिंग हा क्राऊड आहे, तिथं तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला पाहिजे. तिसरं महत्त्वाचं कारण, जर तुम्ही FDIचा विचार केला म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, तर ती भारतामध्ये 5च ठिकाणी येते. त्याच्यामध्ये आपल्या हिंजवडीचा पण एक समावेश आहे. आता ही स्थानिक लोकांसाठी म्हणजे पुणेकरांसाठी म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी म्हणा खूप प्राऊड करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या भागामध्ये एवढं महत्त्व आहे. भारतामध्ये ज्या 10 मेट्रो सिटी आहेत त्यात महाराष्ट्रातले 2 शहर आहेत, एक मुंबई आणि दुसरं पुणे. तर पुण्याची जी डेव्हलपमेंट ती येणाऱ्या काळात खूप मोठीच राहणार आहे. त्यामुळे जे इन्व्हेस्टर आहे त्यांचंसुद्धा फ्युचर खूप चांगलं आहे. बाकी समजूतदार आणि हुशार इन्व्हेस्टर जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आता सांगणार आहे. पाषाण सूस रोडला एक प्रोजेक्ट बनतो आहे जो की कमर्शियलच आहे. 37 मजल्याच्या 3 बिल्डिंग आहे, ज्यातली एक बिल्डिंग रेसिडेन्शियल आणि 2 बिल्डिंग कमर्शियल असणार आहे, ज्याचं एक्सावेशनचं पण काम झालं आहे. आता जर तुम्ही रेग्युलर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की फुटिंग जे असतं किंवा सुरुवातीचे जे काम असतं तिथं बिल्डरला मोठ्या प्रमाणात फंड लागत असतो. सो असेच एक बिल्डर ज्यांची 40 वर्षाची लेगसी आहे, त्यांच्या नवीन प्रोजेक्टचं काम आता सुरू झालेलं आहे. FC रोडला सुद्धा 2.5 एकरमध्ये एक भला मोठा प्रोजेक्ट होतो आहे. पण सूसमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आत्ता काही लिमिटेड पिरियडपुरतं काही लोकांना ते मंथली 3% सुद्धा रिटर्न देतात आहे. म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल त्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला 3% पण रिटर्न मिळणार आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ऐकायला थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, पण हे मी जे सांगतोय हे एकदम फॅक्ट आहे.
ही पूर्ण डिटेल जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून एकदा नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही बिल्डरची तुमची मीटिंग घडवून आणू आणि तुम्ही हा कॉन्सेप्ट समजून घ्या. आणि रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात सिक्युअर इन्व्हेस्टमेंट असते, त्यामुळे तुम्ही बिंदास रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो आता आपण ॲक्च्युअल शॉप आणि ऑफिस स्पेस आणि इथली जी पार्किंग आहे ती बघून घेऊया. आता मी फर्स्ट फ्लोअरवर उभा आहे आणि फ्रंट साईडला म्हणजे हा रोड तुम्ही बघू शकता ह्या साईडला. तर असं रोड फेसिंग इथे 4 शॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये जे 3 शॉप आहे त्याचा कार्पेट 807.70 स्क्वेअर फूट आहे. जर बिल्टअप विचारलं तर 1212 स्क्वेअर फूटचे हे 3 शॉप आहेत. आणि एक शॉप जो आहे म्हणजे जर तुम्हाला फ्रंट साईडला शॉप घ्यायचा असेल तर 549 स्क्वेअर फूटचा सगळ्यात छोटा शॉप इथे अवेलेबल आहे, जो की डायरेक्ट रोड फेसिंगवर आहे. फर्स्ट फ्लोअरला मी उभा आहे. आता याचा जो तुम्ही फ्रंटेज बघाल तर 14.4 फुटाचा फ्रंटेज आहे आणि याची जर लांबी बघाल तर 25.6 आहे. याला मेझनाईन फ्लोअर पण आहे. याचा बिल्टअप जो आहे तो 824 स्क्वेअर फूट आहे आणि याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 1,94,00,000 रुपये जाते. आणि जसं मी सांगितलं की OC रिसिव्ड असल्यामुळे तुम्हाला इथे GST पण लागणार नाही. 6% स्टॅम्प ड्युटी आणि 1% रजिस्ट्रेशन. आता 1% रजिस्ट्रेशन जरी असेल तर तो 30,000 रुपये फिक्स असतो. तर रजिस्ट्रेशनचे 30,000 आणि 6% स्टॅम्प ड्युटी हे लागणार आहे, जे की पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग आहे. जे मी तुम्हाला 1,94,00,000 सांगितलं याच्यामध्ये हे इन्क्लुडिंग आहे. GSTचा जो खर्च आहे तो सगळा तुमचा इथे वाचणार आहे. या प्रोजेक्टमध्ये टोटल 6 सरकते जिने असणार आहेत. ग्राउंडपासून फर्स्टपासून सेकंडपासून थर्ड, म्हणजे जिथपर्यंत फूड कोर्ट आहे तिथपर्यंत तुम्ही एक्सलेटरनी वर जाऊ शकणार आहात. आणि ज्या प्रोजेक्टमध्ये एक्सलेटर असतात, सरकते जिने असतात, तिथला ROI जो आहे तो इतर प्रोजेक्टपेक्षा जास्त असतो. प्लस या प्रोजेक्टमध्ये 11 लिफ्ट आहे. प्रत्येक लिफ्टमध्ये 11 लोकांची कॅपॅसिटीसुद्धा आहे. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या प्रोजेक्टमध्ये असणार आहेत. सो मी आता 3ऱ्या फ्लोअरवर आलो आहे. हा पूर्ण फ्लोअर जो आहे तो फूड कोर्टचा असणार आहे. या साईडला 6 जिनेसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे 6 सरकते जिने आहेत, 6 जे आहेत ते रेग्युलर स्टेअरकेस आहेत आणि 11 लिफ्ट आहेत. त्यातल्या 4 लिफ्ट जे आहेत ते ह्या साईडला असणार आहेत, ज्या की ऑफिस जे आहेत तिथून खाली येतील. ह्याच्या जो 5व्या ते 11व्या मजल्यापर्यंत ऑफिस आहेत. जर ऑफिसवरनं कोणाला फूड कोर्टवर यायचं असेल तर ह्या लिफ्टनी येऊ शकतील, 4 लिफ्टनी. या साईडला लेडीज जेंट्स वॉशरूम प्लस बेबी केअर रूमसुद्धा असणार आहे. आणि हे आहेत टोटल 11 दुकानं. म्हणजे इथे तुम्हाला सगळे जे फूडचे ब्रँड आहेत ते इथे भविष्यात बघायला भेटतील. आणि तुम्ही बघू शकता की ह्या 11 दुकानांच्या समोर जी जागा सोडली आहे, म्हणजे जर चेअरचं अरेंजमेंट करायचं असेल फूड कोर्टवाल्यांना तर ते इथं करू शकणार आहात. त्याच्या व्यतिरिक्त भला मोठा ओपन स्पेस जो आहे तो ह्या 3ऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलेला आहे. तर इथेसुद्धा लोक थांबू शकणार आहे किंवा जे इथं फूड कोर्ट आहे त्याची जी अरेंजमेंट आहे तीसुद्धा इथे होऊ शकणार आहेत. आता इथे समोरच्या साईडला लॅब ओपन झालेली आहे आणि हे जे 2 फ्लोअर आहेत हे लवकरच जिमला दिले जाणार आहेत. म्हणजे वन रूफ सोल्युशन ज्याला म्हणतात कमर्शियलचं, ते पूर्ण तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघता येणार आहे. आता आपण वरच्या फ्लोअरला जाऊया आणि जे सगळ्यात छोट्या साईजचं ऑफिस इथे अवेलेबल आहे ते सुद्धा बघून घेऊया. सो आता आपण ऑफिस फ्लोअरवर आलो आहे. 5व्या मजल्यापासून ते 11व्या मजल्यापर्यंत इथे ऑफिस स्पेस अवेलेबल आहे. आता वेगवेगळ्या साईजचे ऑफिस आहेत, पण मी तुम्हाला सगळ्यात छोटं ऑफिस स्पेस जे आहे ते इथे दाखवणार आहे, जे की 211 स्क्वेअर फूटचं असणार आहे. आणि हे जे ऑफिस स्पेस तुम्ही इथे घेणार आहात त्याच्यासोबत तुम्हाला आता हे सगळ्यात छोटं ऑफिस स्पेस आहे 211 स्क्वेअर फूटचं. तर इथे तुम्हाला या साईडला असं ग्लास लावून मिळणार आहे, म्हणजे ग्लास डोअर मिळणार आहे. आणि इकडं जे आहे ते ग्लास फसाड जे असतं ते मिळणार आहे. आणि समोरच्या साईडला पण तुम्हाला ग्लास मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता या खिडकीला. आणि एक चांगली गोष्ट काय करून दिली आहे तुम्हाला, हे जे दिसतंय ना, तर ड्रेनेजचं प्रोव्हिजन तुम्हाला इथे करून देण्यात आलेलं आहे. आणि पॅन्ट्रीचं, म्हणजे एखाद्याला ऑफिसमध्येच टॉयलेट बनवायचं असतं किंवा पॅन्ट्री बनवायची असते तर ती प्रोव्हिजन इथं सोडण्यात आलेली आहे. एक तर तुम्ही कॉमन वापरू शकता किंवा मग तुमचं सेपरेट वॉशरूम प्लस पॅन्ट्रीसुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये बनवू शकणार आहात. आता याची लांबी रुंदी सांगायची झाली तर 9.10 × 20.10 अशी साईज आहे. म्हणजे याची जी लांबी आहे ती 20.10 आहे आणि याची जी रुंदी आहे ती 9.10 आहे. आणि याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 48,56,000 रुपये जाते. सर्व खर्चास आहेत. याच्यामध्ये कार पार्किंग जी आहे तीसुद्धा इन्क्लुडेड असणार आहे. आणि जसं मी मगाशी शॉप सांगितलं त्या शॉपमध्ये पण तुम्हाला रिझर्व कार पार्किंग जी आहे ती इथे मिळणार आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं अवेलेबिलिटीजबद्दल सांगायचं झालं तर शॉप जे आहेत ते 12 अवेलेबल आहेत. ऑन ऑफिस स्पेस जे आहेत ते 8 अवेलेबल आहेत. म्हणजे टोटल बिल्डिंगमध्ये साधारणतः 20 युनिट अवेलेबल आहेत. रेडी टू मूव्ह अशी बिल्डिंग आहे. अनेक युनिटमध्ये जे बिझनेसेस आहेत ते सुरूसुद्धा इथे झालेले आहेत.
सो मंडळी, तुम्हाला कार पार्किंग दाखवण्यासाठी मी बेसमेंट 2ला आलो आहे. हा बेसमेंट 1कडे जाणारा रोड आहे. टोटल 480 कार बसतील एवढी जागा इथे बनवण्यात आली आहे बेसमेंट 1 आणि बेसमेंट 2 पकडून. म्हणजे रिझर्व कार पार्किंग तर तुम्हाला मिळणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जी व्हिजिटर कार पार्किंग असते किंवा व्हॅले पार्किंग असते तीसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. आणि हा मला या प्रोजेक्टचा खूप मोठा प्लस पॉईंट वाटतो, कारण कमर्शियल प्रोजेक्ट जर असेल ना तर तिथे कार पार्किंग ही कंपल्सरी असलीच पाहिजे. आणि हिंजवडीसारखं लोकेशन जर तुम्ही बघितलं जिथे खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, ट्रॅफिकची फार मोठी समस्यासुद्धा या भागात आहे, कारण की मोठ्या प्रमाणात लोक इथे स्थलांतरित होतात. अशा लोकेशनला कार पार्किंग पाहिजे, कारण तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी इथं आलात किंवा रेस्टॉरंटमध्ये जरी आलात तर तुमची कार पार्किंग जर नसेल ह्या प्रोजेक्टमध्ये किंवा तुम्ही जात असलेल्या ठिकाणी तर तुमची प्रचंड गैरसोय होते. मी स्वतः कार वापरतो, त्यामुळे मला हा जो अनुभव आहे फार जवळून अनेक ठिकाणी येत असतो, जो अनुभव तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये येणार नाही. मुबलक प्रमाणात कार पार्किंग आहे, 480 कार पार्किंग आहे, प्लस बाहेर ज्या मी मगाशी सांगितलं 170 कार पार्किंग ह्या वेगळ्या असणार आहेत. सो मंडळी, मी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रोजेक्ट डिटेलमध्ये लक्षात आला असेल. एक व्हॅल्युएबल कॉन्टेंट देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून जे तुमचे मित्रमंडळी आहेत त्यांना पण ह्या प्रोजेक्टची जी माहिती आहे ती निश्चित पोहोचेल. आणि मार्केटमध्ये एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो की रेडी पोझिशन प्रोजेक्ट जे आहेत ते खूप कमी आहेत. आणि प्राईम लोकेशनला तर जे युनिट्स आहेत, जे प्रोजेक्ट आहेत ते लगेच सोल्ड आउट होतात. पण इथे जे अवेलेबल युनिट आहेत ते लँड ओनरचे असल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवू शकलो. सो साईड व्हिजिटचा नक्की प्लॅन करा. कुठलेही प्रश्न असेल तर कमेंट करा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि तुम्ही पुण्याच्या कुठल्या भागामध्ये शॉप किंवा ऑफिस स्पेस सर्च करताय हे आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्यासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट लवकरात लवकर घेऊन येऊ. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.